नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आता जेवण जायला तोंडाला चव नाही, काय करायचं टेन्शन येतं. तर मग तुम्हाला दाखवते आज हा पदार्थ बनवून पहा. तोंडी लावण्यासाठी आणि 2 मिनटं जेवणाच्या आधी बनवायचा फक्त. आणि हा तोंडी लावायचा उपयोगीचा आहे पदार्थ. तुम्ही असाही खाल्ला तरी चालतंय, पण एकदम जबरदस्त आहे. तर आता कंटाळा आला, काय भाजीला पण नसतं टेन्शन, मग काहीतरी वेगळं आपण त्याच्यात जॉईंट काहीतरी करावं. तर मी बनवणार आहे अशी भुजियाची कोशिंबीर. तर भुजियाची कोशिंबीर कशी बनवणार आहे पहा तुम्ही. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा आता कापून दाखवते तुम्हाला. तर ही झटपट होणारी रेसिपी आहे, वेळ बिलकुल खात नाही, 2 मिनटात बनते, अगदी सोपी. पण कसा कापायचा ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता हे जरा थोडं कापून दाखवणार आहे. म्हणून थोडासा मोठा होईल व्हिडिओ, जास्त मोठा नाही मैत्रिणी, लगेच संपणार तो व्हिडिओ. पण असं जर करायचं म्हटलं तर 2च मिनटं लागले असते, पण नाही 2 मिनटं, 2-4 मिनटं जास्त जातील. पण पहा तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे का की तुम्हाला समजलं पण पाहिजे कशा पद्धतीने कापायचं आहे, काय करायचं आहे. तर हे बघा असं कापायचं. हे बघा फटाफट होतं आहे. एकच टमाटर घेतलेलं आहे, त्याचं बी काढून टाकलेलं आहे. पाणी कोरडं आहे टमाटर, सगळं बी ओल्या पाण्यात त्याच्यातलं काढून टाकलेलं आहे. हे एकदा खाल्लं तर तुम्ही सारखं मागणार. 4 दिवसांनी तुमच्या घरात बनणारच, 4 दिवसांनी बनणारच. पहा तुम्ही बनन का नाही. नाश्त्याला बी खाऊ शकता, चाट म्हणून बी खाऊ शकता, काही पण खाऊ शकता. ही 2 मिनटाची रेसिपी, जास्त वेळ खात नाही. बनवून पहा, तोंडाला चव येईल नक्कीच. तर हा टमाटर ठेवला एक बाजूला. तर पहा मी आता कांदा पण दाखवते तुम्हाला कसा कापायचा आहे तो. म्हणजे काय, आणि थोडीशी वस्तू लागणार आहे, जास्त काही नाही. थोड्या वस्तूमध्ये गंमत आहे हे, पण फार चविष्ट. पहा तुम्ही आता. हे बघा कांदा पण असाच बारीक कापायचा आहे. त्याच पद्धतीने कांदा कापायचा आपल्याला. जेवढ्या टमाटरच्या फोडी आहेत ना तेवढ्याच कांद्याच्या फोडी पाहिजे आपल्याला. हा कांदा बी झालेला आहे आपला कापून. आता अर्धा तर झाला, आता अर्धा राहिला आहे. बिलकुल वेळ नाही, लगेच होते. जेवायला तुम्ही वाढणार तिकडे बाजूला, तर इकडे तुमची कोशिंबीर बी होणार लगेच. वाढीतपर्यंत कोशिंबीर तयार होती, ताट वाढीतपर्यंत. त्यावेळेसच करायची, त्यालाच चव येते भारी. आधी करून ठेवायची नाही कोशिंबीर. तर हे पण ठेवलं. आता एक काकडीचा तुकडा दाखवते तुम्हाला. काकडी पण कशी कापायची ती दाखवते, म्हणजे संपलं आपलं. हे पहा आता काकडीचे पण असेच त्या पद्धतीने तुकडे केलेत ना, त्याच पद्धतीने कांद्याचे टमाटरचे तुकडे केले ना, तेवढेच करायचे. एक काकडीला किती वेळ लागतो मैत्रिणींनी पहा. जरासुद्धा वेळ लागत नाही काकडीला कापायला. सार काढून घ्यायची, खरखर 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 कापलं का झालं. आणि अशा गोष्टी आहेत ना जेवणाच्या आधीच करा, तर मग जेवणाला छान रंगत येते आपल्या. मस्त मजेत जेवण जेवणार आपण. पण जेवणाच्या आधीच करायचं. बायकांचं म्हणजे आहे असं एक, प्रत्येक जेवण व्यवस्थित आपल्याला भेटलं पाहिजे, आपल्या फॅमिलीला भेटलं पाहिजे, असं बायकांच्या मनात असतं हमेशा. म्हणून ते तुम्ही काळजी घ्या, त्यावेळेसच करा. मग तुम्हाला नाव ठेवणारच नाही कुणी. तर हे बघा आता भरले हे. आता लगेचच घ्यायचे बघा. बाऊल घेते मी. हे बघ आता पहिलं टाकते कांदा. कांद्याला जरासं कुस्करा का की त्याला डबल टिबल त्याला स्लाईज असतात ना, त्या सुटल्या पाहिजेत. हे पहा झालं कांदा. ही काकडी घेतली, तेवढीच साईज आहे का नाही. हे टमाटर घेतलं, तेवढीच साईज. आता हे सगळं टमाटर काकडी आणि कांदा. लसणाची मी हिरवी मिरची मी एक बारीक अशी करून घेतलेली आहे, बारीक बारीक केलेली आहे. दाण्याचा कूट घालायचा चांगला थोडासा, 2 चमचे.
तुमच्याकडे असलं तर घाला, नसलं तर नाही घातलं तरी चालेल. दाण्याच्या कुटाने कसं तोंडात एखादा दाणा जर आला ना तर भारीच लागतो तो. तर दाण्याचा कूट मीठ करून ठेवत असते हमेशा, म्हणून तो आता टाकला. तर इथे चाट मसाला, धने जिरा पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. चमचे छोटे आहेत, तुमच्या बेताने टाका. नकळत मीठ टाकायचे, जास्त नाही टाकायचं आपल्याला. आणि हे भुजिया, ह्या भुजियाच घ्यायची मैत्रिणींनो, दुसरी कुठली नाही घ्यायची. भुजियानी टेस्ट छान येते, दुसरी बी घेतली चालती. भुजियानी कशी टेस्ट छान येते या कोशिंबिरीला, म्हणून भुजियाच घ्यायची. हे पहा आता मग मिक्स करते छान. हे पहा कोथिंबीर टाकली जराशी वरून, आणि 1 लिंबू पिळायचं, अर्ध्यापासून पण कमी. आणि ह्याला सर्व एकजीव करायचे आपल्याला. थोडी नकळत चिमूटभर आपली, हे बघा आधी हलवून घेते, मग पुढे दाखवते. मस्त रंग येतो, दिसतं पण छान आणि कुरकुरीत लागतात. भारी लागते ती हे शेव, त्याच्यात छान दिसते. त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं बघा, नकळत. ही आपली तयार झालेली आहे. ताटावर वाढा, 1 चमच्यावर वाढलं तरी मस्त, तोंडी लावण्यासाठी फार छान. आणि तुम्हाला चाट म्हणून असं सुद्धा खाऊ शकता नुसतं, खूप टेस्टी लागतं. असं पण जेवणाबरोबर केलं तर छानच आहे, पण असं पण छान लागतं. पहा बरं किती सुरेख झालेली आहे. वरून जराशी कोथिंबीर टाकली का झाली. एकदम प्रीटी म्हणतात ना, प्रीटी तसं झालेली आहे. किती सुंदर जवळून जरा दाखवलेली आहे, किती भारी वाटते का नाही. तर मैत्रिणींना आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, करून पहा. तुमच्याकडे 8 दिवसातनं सारखी मागणार, 8 दिवस आपल्याला ती कोशिंबीर बनवा म्हणून शेवची. फार